पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 36 उमेदवार रिंगणात, मात्र अर्जाच्या छाननीमध्ये 29 उमेदवार पात्र। लोकसभेनंतर कुलसचिव पदासाठी मुलाखती होण्याची शक्यता। पुण्याच्या बोरमधील भोलावडे गावामध्ये सरपंच केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन, 160 बैलगाडा मालकांचा सहभाग, तर मावळमधील आई एकविरा बैलजोडीनं पटकावला प्रथम क्रमांक। पुण्यात एअर टॅग नसलेल्या बैलांना शर्यतीमध्ये भाग घेता येणार नाही, तर बैलांचा खरेदी विक्रीही करता येणार नाही। 1 जूनपासून बैलांना एअर टॅग बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुणे महापालिकेने एसटी महामंडळाला ठोठावला दंड, स्वारगेट परिसरामध्ये अनधिकृत होर्डिंग लावल्याप्रकरणी 1.5 लाखांचा दंड। लोकसभा निवडणुकांमुळे पीएमपीएमएल मालामाल, मतदान पेट्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी पीएमपीएमएलचा वापर, एका दिवसामध्ये 1,27,00,000ची कमाई। पुण्याहून जळगावसाठी लवकरच विमान सेवा सुरू होणार, पुण्याहून जळगावला सर्व तासामध्ये पोहोचता येणार, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन विमानसेवा नियमित होणार। पुणे विभागाकडून रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील अनधिकृत 560 विक्रेत्यांवर कारवाई, 351 विक्रेत्यांकडून 3,17,000चा सामूहिक दंड वसूल। आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्याच दिवशी 21,135 अर्ज दाखल, तर पुण्यातून सर्वाधिक 4,585 अर्ज प्राप्त। आरटी प्रवेश अर्ज भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत।